आपण बघतोय पोषणद्रव्यांच्या देवाणघेवाणीमध्ये सेंद्रिय पदार्थाचं महत्व. मी म्हणलं की सेंद्रिय पदार्थ आणि ह्युमस यांना मी अदलून बदलून वापरणार. सेंद्रिय पदार्थ आणि ह्युमस, ह्युमस हा एक सेंद्रिय पदार्थच आहे. धन आयन कुठले कुठले आहेत तर कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, पालाश आहे. मागच्या ह्याच्यात आपण बघितलं की त्या जो ह्युमसचा कण होता त्या ह्युमसच्या कणावर हे धन प्रभारित पोषणद्रव्य जाऊन बसलेली असतात किंवा ती ह्युमसच्या कणानं अलगदपणे धरून ठेवलेली असतात. आता ह्युमस सारख्या पदार्थाची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी मी मला सांगितलं की 100 ते 300 असते. त्याचं मोजमाप आहे मिली इक्विव्हलंट प्रति 100 ग्रॅम. ही लॅबोरेटरीमध्ये मोजता येते. तुमच्या मातीच्या रिपोर्टमध्ये पण तुमच्या मातीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी किती आहे ती लिहिलेली असते आणि ही लॅबमध्ये चेक करता येते. मग आता तुलनात्मक आपण जर बघितलं तर चिकन मातीच्या कणाची जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी आहे ती किती आहे? 20 ते 50. म्हणजे ह्युमसची बघा 100 ते 300 आणि ही 20 ते 50. कित्येक पटीनं ह्युमस सारखा जो सेंद्रिय पदार्थ आहे त्याची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी कित्येक पटीनं जास्त असते. म्हणजे थोडक्यात काय, ह्युमस सारखा सेंद्रिय पदार्थ हा खूप साऱ्या पोषणद्रव्यांना धरून ठेवू शकतो. त्या तुलनेत चिकन माती बघितलं 20 ते 50. वाळूसर जमीन असेल, आपण हलकी जमीन म्हणतो, वाळूसर जमीन असेल तिथं पाण्याचा पण निचरा होतो, पोषणद्रव्याचा पण निचरा होतो. अशा जमिनीची पोषणद्रव्यांना धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी असते. किती असते? 5 ते 10. म्हणजे अतिशय कमी. आता मला इथं म्हणायचं काय आहे की तुमच्या जमिनीत समजा सेंद्रिय पदार्थ आहे ह्युमस सारखा, म्हणजे सगळी पोषणद्रव्य आहेत असं होतं का? तुमच्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ आहे ह्युमस सारखा भरपूर, म्हणजे तिथं भरपूर पोषणद्रव्य आहेत असा त्याचा अर्थ होतो का? बघा इथं काय म्हणलंय, वेल मिनरलाइज सॉइल, म्हणजे ज्या जमिनीमध्ये खूप सारी पोषणद्रव्य आहेत आणि लॉट ऑफ ह्युमस, ह्युमस सारखा खूप सारा सेंद्रिय पदार्थ आहे. ज्या जमिनी वेल मिनरलाइज सॉइल्स आहेत, म्हणजे जिथं पोषणद्रव्य भरपूर सारी आहेत आणि जिथं खूप सारा ह्युमस आहे, त्या जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी चांगली असणार आहे. म्हणजे गुड सीईसी. जिथं वेल मिनरलाइज सॉइल प्लस लॉट ऑफ ह्युमस सारखा सेंद्रिय पदार्थ जिथं जास्त आहे, पोषणद्रव्य जास्त आहेत, तिथं त्या जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी, पोषणद्रव्यांना धरून ठेवण्याची क्षमता ही खूप जास्त असणार आहे. आता हे ह्युमस सारखे सेंद्रिय पदार्थ कमी कशामुळे होतात? काही ठराविक कारणं इथं मी सांगितलेली आहेत. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर, नत्र पचवायचा झाला म्हटलं की किंवा नत्राचं विघटन करायचं झालं आणि ते वनस्पतीच्या मुळांना उपलब्ध करून द्यायचं झालं तर सूक्ष्मजीवांना खूप साऱ्या प्रमाणात जमिनीतला कार्बन खर्ची पाडावा लागतो. तो जमिनीतला कार्बन वापरतात आणि मग नत्रयुक्त खतांचा योग्य वापर केला जातोय किंवा ती मुळ्यांना उपलब्ध करून दिली जातात. म्हणजे तिथं तुमचा जास्त कार्बन कर्ब जमिनीतला खर्ची पडतो. त्यामुळं त्याचा वापर अतिरिक्त करून चालणार नाही किंवा सेंद्रिय कार्बासोबत, ऑर्गॅनिक कार्बन सोबत या नत्र खतांचा वापर केला पाहिजे. सारखं मशागत करत राहणे, ती पण खोलवर मशागत करत राहणे, याच्यामुळं पण म्हणजे ती जे काय सेंद्रिय पदार्थ येतात ते वरती येतात, ऑक्सिजनच्या सानिध्यात येतात, त्याचं विघटन एकदम फास्ट चालू होतं, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मग कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात तिथला कर्ब थोडाफार नाहीसा होतो. अशी काही ठराविक कारणं आहेत. अति पाऊस पडणे किंवा दुष्काळी परिस्थिती असणे ही सुद्धा कारणं आहेत जमिनीतला कर्ब कमी होण्याची. आता ह्या कर्बाचे काही एका शास्त्रज्ञानं, ज्यानं एक बायोलॉजिकल फार्मिंग वरती पुस्तक लिहिलेलं आहे, त्यानं त्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. काय प्रकार सांगितलेले आहेत की ग्रीन कार्बन, ब्राऊन कार्बन आणि ब्लॅक कार्बन. या बाजूला जे दिलेलं आहे ग्रीन कार्बन, ब्राऊन कार्बन, ब्लॅक कार्बन. ग्रीन हिरवा, ब्राऊन तपकिरी आणि ब्लॅक कार्बन, असे 3 त्यानं त्याचे वर्गीकरण केलेलं आहे. आणि प्रत्येकाचा गुणधर्म त्यानं सांगितलेला आहे की बाबा ग्रीन कार्बन कुणामध्ये असतो? आपण ताग त्यांच्यासारखी पिकं घेतो, ह्या पिकांमध्ये ग्रीन कार्बन असतो. काय म्हणलंय? कोवळ्या वनस्पतींमध्ये आढळते.
आणि ग्रीन कार्बनच्या बाबतीत विचार करायचा झाला तर कर्ब नत्र गुणोत्तर काय असतं तर कमी. म्हणजे काय, ह्या हिरवळीच्या खतामध्ये कर्ब कमी असतो आणि नत्र जास्त असतो. स्त्रोत काय म्हणलंय, हिरवळीची पिकं. मी जर सांगितलं ताग असेल, लेंच्या असेल, अशी पिकं ह्या ग्रीन कार्बन मध्ये मोडतात. ब्राऊन कार्बन मध्ये कोण मोडतं, जुन्या पक्व वनस्पतींमध्ये आढळतं. जसं की आपण बघा मक्याची ताटं, ज्वारीची ताटं आपण बागेमध्ये काढतो, हा झाला ब्राऊन कार्बनचा सोर्स. याच्यामध्ये कर्ब नत्र गुणोत्तराबद्दल काय म्हणलंय की जास्त, म्हणजे इथं कर्ब जास्त असतो. अशा हे जे ब्राऊन कार्बनचे स्त्रोत आहेत, सोर्सेस आहेत, याच्यामध्ये कर्ब जास्ती असतो आणि नत्र कमी असतो. मग याच्यामध्ये कोण मोडतं, पेंड आहे, शेणखत आहे, मका ज्वारीची ताटं मी म्हणलं, त्या अशा गोष्टी याच्यामध्ये मोडतात. किंवा आपल्या बागेच्या काड्या आपण बारीक करून घालतो, अशा गोष्टी ह्या ब्राऊन कार्बन मध्ये मोडतात. मग आता ब्लॅक कार्बन मध्ये कोण मोडतं की मातीतील काळपट पदार्थ. आता ह्या मातीतील काळपट पदार्थाविषयी काय सांगितलंय, कर्बनत्र गुणोत्तर खूप जास्त. म्हणजे असा जो कार्बनचा सोर्स असतो त्याच्यामध्ये कार्बन हा खूप जास्त असतो. नायट्रोजन म्हणजे बिलकुल नसल्यात जमा, म्हणजे कर्ब खूप जास्त. आणि हे कोण असतंय तर खाणीतील काढलेले ह्युमेट्स. आता काही शब्द तुम्हाला असं वाटतील, ह्युमस एक शब्द झाला, ह्युमिक ऍसिड एक शब्द तुम्हाला माहिती असेल. आता ह्युमेट्स हे तिन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत? तिन्ही एकच आहेत का वेगवेगळे आहेत? तर ह्या स्टेप्स आहेत, मी पुढे सांगणार आहे की कोण पहिला तयार होतोय, कोण नंतर तयार होतोय. तर मगाशी मी तुम्हाला एक स्लाइड दाखवली की सेंद्रिय पदार्थांच्या बाबतीत दोन भाग सांगितले. एक स्थिर सेंद्रिय पदार्थ, दुसरा ऍक्टिव्ह जो कार्यरत असणारा भाग सेंद्रिय पदार्थांचा, असे दोन भाग आहेत. तर ह्यातला स्थिर सेंद्रिय पदार्थ कोण असेल हो? तर बघा, ब्लॅक कार्बन ज्याला आपण खाणीतून काढलेले ह्युमेट्स, याच्यावर सगळ्या सूक्ष्मजीवांनी प्रक्रिया करून त्याचं एक स्थिर सेंद्रिय पदार्थात रूपांतर केलेलं आहे की ज्याला आपण खाणीतून काढलेली ह्युमेट्स म्हणतो. आता त्याच्यावर सूक्ष्मजीव प्रक्रिया करत नाहीत. मग तुम्ही म्हणणार हा कार्बन वापरायचा का नाही, तर सगळ्या प्रकारचे कार्बन वापरायचे. ब्लॅक कार्बन पण निश्चित वापरायचा आणि तुम्ही वापरता पण, फक्त हा म्हणून माहिती नाही. तर हा ब्लॅक कार्बन का वापरायचा? मगाशीच मी सांगितलं की पोषण द्रव्यांना धरून ठेवण्याचं काम ह्युमस करतं. ह्युमस ही पहिली पायरी झाली. ज्यावेळी जे काय मेलेले सूक्ष्मजीव असतील, गांडूळ असतील, त्यांच्यावर सूक्ष्मजीवांची प्रक्रिया झाली की मग ह्युमस सारखे पदार्थ तयार होतात, पहिली स्टेप. त्याच्यावर आणखी प्रक्रिया झाली की ह्युमिक ऍसिड तयार होतं. ह्युमिक ऍसिडवर आणखी प्रक्रिया झाली की जे खाणीत सापडतं ती ह्युमेट्स तयार होतात. अशा स्टेप्स आहेत. ह्युमस काय म्हणलंय, हा जमिनीतील एक सेंद्रिय पदार्थ आहे की जो वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य अवशेषांच्या विघटनापासून तयार होतो. जे काय वनस्पतीचे अवशेष, आपण काडी कचरा, लाकडाचा भुस्सा किंवा लाकडं कट करून घालणार आहे, त्याच्यावर सूक्ष्मजीवांची प्रक्रिया झाली की त्यातून ह्युमस तयार होतो. ह्युमस पासून पुढे ह्युमिक ऍसिड तयार होतं. एक सेंद्रिय आम्ल आहे की जे ह्युमसचं पुन्हा पुढं विघटन झालं की ह्युमिक ऍसिड तयार होतं. ह्युमिक ऍसिड वापरता का नाही? वापरता ना. तर ह्युमस पासून ह्युमिक ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड पासून हे ह्युमेट्स तयार होतात. आणि या ह्युमेट्स मध्ये ह्युमिक, फुलविक सारखे घटक खूप कॉन्सन्ट्रेशन मध्ये, अति तीव्र प्रमाणात असतात. आणि या ह्युमेट्स पासूनच ऍक्च्युली ह्युमिक ऍसिड तयार केलं जातं. आता जर आपण ह्युमेट्सचं प्रमाण एक सर्वसाधारण कल्पना असावी म्हणून जर बघायला गेलं तर सेंद्रिय पदार्थामध्ये ह्युमिक पदार्थ किती असतात
तर बघा तुम्हाला स्लाइडमध्ये दिसेल. आणि थोडं विघटन झालेला पदार्थ, कंपोस्ट सारखा पदार्थ घेतला तर त्याच्यामध्ये ह्युमिक पदार्थ किती असतात. आणि जर खाणीतून काढलेले ह्युमिट्स आपण ध्यानात घेतले तर त्याच्यामध्ये ह्युमिक पदार्थ किती असतात बघा, खूप जास्त प्रमाणात असतात. आणि हे ह्युमिट्स ज्याच्याविषयी मी बोलतोय ते दुसरं तिसरं काही नसून नेचर गोल्ड नावाचा आपला प्रॉडक्ट आहे, की ज्याच्यामध्ये जवळपास 45% कार्बन आहे. आणि सध्याची परिस्थिती हीच सांगते की ह्या गोष्टी कोण म्हणजे करतच नाहीये. मी कुठली खतं टाकू, अमोनियम सल्फेट किती देऊ, DAP किती देऊ, आणि काय मॅग्नेशियम सल्फेट किती देऊ, अरे पण ते धरून ठेवणार तिथं कोण पाहिजे का नको. तर याच्याकडे कृपया दुर्लक्ष करू नका, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. याच्यावर तुमच्या जमिनीची पोषणद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता अवलंबून आहे. हे नेचर गोल्ड काय करतं तर ज्या काही तुमच्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत जमिनीच्या, म्हणजे एकंदरीत जमिनीची जडणघडण सुधारतं, पोषणद्रव्यांना धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं, पाण्याचा निचरा होऊ देत नाही, आणि त्याच्यामुळे वनस्पतीची वाढ सुधारणार आहे. धन आयन अदलाबदल क्षमता वाढते, म्हणजेच काय पोषणद्रव्यांना धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तर असं काय नाहीये की तुम्ही भेसळ डोस मध्येच वापरलं पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला वाटेल की बाबा आता ही योग्य वेळ आहे, त्यावेळी तुम्ही ड्रिप खाली खड्डा घेऊन हे टाकू शकताय. आणि हे बिलकुल वाया जाणार नाही, हे उलट तुम्हाला फायदाच देऊन जाणार आहे. तर हे नेचर गोल्ड आपण हे खाणीतून काढलेले ह्युमिट्स असतात, त्याच्यावर काही प्रक्रिया करून थोडं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सेंद्रिय कर्बाचं आणि त्याच्यामधलं मॉइश्चर कमी करून हा प्रॉडक्ट तयार केला जातोय. याची मात्रा आहे 25 ते 50 किलो प्रति एकर. मगाशी मी तुम्हाला सांगितले की सर्वसाधारण जमिनीचा जी कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे पोषणद्रव्यांना धरून ठेवण्याची क्षमता ही 25 मिली इक्विव्हॅलंट प्रति 100 ग्रॅम इतकी आहे असं समजून चाला. पण नेचर गोल्डची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी जर तुम्ही बघितली तर किती आहे, 220. मी काय सांगितलं, धन आयन अदलाबदल क्षमता म्हणजेच काय पोषणद्रव्यांना धरून ठेवण्याची क्षमता 220. लॅबमध्ये हे चेक करता येतं, 220 इतकी आहे. त्यामुळे याचा वापर तुम्ही निश्चित केला पाहिजे. बघा मूळ परिसरात आपल्याला काय म्हणतात शास्त्रज्ञ लोक की मूळ परिसरात एक 4% तरी सेंद्रिय कर्ब असावा. बरं, मातीचं सॅम्पल घेताना आपण मूळ परिसरातलं काढतो का, जिथं आपला ट्रॅक्टर वगैरे फिरतो तिथलं काढतो. मग तिथं तर कमीत कमी 1% तर मी म्हणतोय 2% तरी असावा. पण सध्याची परिस्थिती बघता तेवढा कर्ब कुठं दिसून येत नाही. 0.25, 0.50, 0.75 ही सेंद्रिय कर्बाची आपल्याकडची परिस्थिती आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल, बघा 0.5% असेल तुमच्या जमिनीत सेंद्रिय कर्ब तर तुम्ही 25 किलो पर्यंत नेचर गोल्ड वापरू शकताय. जर अगदी 0.25 आहे तर 50 किलो प्रति एकर ह्या प्रमाणात तुम्ही नेचर गोल्ड वापरू शकताय. मी सांगितलं की तुम्ही छाटणीपूर्वीच टाकलं पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही इतर वेळी कधीही ड्रीप खाली खड्डा घेऊन ते टाकू शकता. यातून मला काय सांगायचं आहे, नेचर गोल्डच्या बाबतीत जे मी सांगितलं की बाबा नेचर गोल्ड टाकलं म्हणजे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत असं पण नाहीये. भारतीय शास्त्रज्ञ मी जे सांगितलं ग्रीन कार्बन, ब्राऊन कार्बन, ब्लॅक कार्बन हे बाहेरच्या शास्त्रज्ञांनी आपल्या समोर आणले. तात्या किंवा इतर शास्त्रज्ञ आजपर्यंत तुम्हाला काय सांगत आले की कमी मुदतीत, मध्यम मुदतीत आणि दीर्घ मुदतीत कुजणारे पदार्थ, सेंद्रिय पदार्थ वापरणं अतिशय गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, नेचर गोल्ड टाकलं म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होणार आहेत असं नाही. नेचर गोल्ड हा काय आहे, फक्त पोषणद्रव्यांना धरून ठेवायचं काम करणार आहे. त्याच्यावरती कुठले सूक्ष्मजीव जगत नाहीत, काम करीत नाहीत. पण जे कमी मुदतीत, दीर्घ मुदतीत कुजणारी जी आहेत किंवा मध्यम मुदतीत कुजणारे जे सेंद्रिय पदार्थ आहेत त्याच्यावर सूक्ष्मजीव काम करणार आहेत. मग जमीन ही जिवंत आहे लक्षात ठेवा. जमिनीमध्ये सूक्ष्मजीव आहेत, ते कार्यरत आहेत. ते कार्यरत कुणावर राहणार आहेत, सेंद्रिय पदार्थांवर राहणार आहेत. आणि ते जर कार्यरत ठेवायचे असतील तर तुम्हाला सेंद्रिय पदार्थांचा अवलंब करणं गरजेचं आहे. आणि ते पण 3ही प्रकारचे सेंद्रिय पदार्थ वापरले पाहिजे. कमी मुदतीत कुजणारे, मध्यम मुदतीत कुजणारे आणि दीर्घ मुदतीत कुजणारे.